घना पार्वतीच्या नंदना या विश्वाच्या विश्वचालका वंदन माझे तव चरणा वंदन माझे तव चरणा विश्वचालका वंदन माझे तव चरणा वंदन माझे तव चरणा मनोजवं मारुततुल्यवेधं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये म्हणा पवनसुत हनुमान की आज शनिवार आहे भगवंताचं चिंतन झालं पाहिजे म्हणून हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन दुत बिनती बारंबार अष्टनवनिधि के दाता अष्टसिद्धि नवनिधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखिए के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत बिनती बारंबार
भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अपरंपार है शक्ति तुम्हारी, अपरंपार है शक्ति तुम्हारी, तुम पर रीधे अवध विहारी, भक्ति भाव से क्या वो तो है, भक्ति भाव से क्या वो तो है, कर दूंगी ये पार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुख भंजन जपो निरंतर नाम तुम्हारा, तो जपो निरंतर नाम तुम्हारा। अब नहीं छोड़ू तेरा द्वारा, अब नहीं छोड़ू तेरा द्वारा। राम भक्त मेरे शरण मेरी थे, राम भक्त मेरे शरण मेरी थे, भवसागर से तार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार।
मनुष्य जीवन, मनुष्य जन्माला आला की आपल्याला आपल्या सनातनी धर्माप्रमाणे आपण ज्या जन्मामध्ये ज्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहे त्या धर्माची काही ना काही चाहूल आपल्याला पाहिजे. आणि म्हणून जीव हा पाण्याचा बुडबुड आहे, कधी जाईल कुणाचा भरोसा नाही. आणि म्हणून म्हणते आहे तुझा ना भरोसा माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चून माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड सागर. सोडून दे रे धनाच्या तुलाचा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कथीला कथी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाचे. कथी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाचे. बघून घे सावरी मूर्ती अशा त्या पांडुरंगाचे. बघून घे सावरी मूर्ती अशा त्या पांडुरंगाचे. कथी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाचे. कथी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाचे. वेळा तुला गोडी अभंगाचे. बघून घे सावरी मूर्ती
करुण घे भक्तीने सुखे तुझ्या त्या अंतरंगाचे कथेला गेले रे वेळा तुला गोडी अभंगाचे सदा गारे फुपारे तो सदा गारे फुपारे तो सकाळे त्याचे रंगाचे कधी लागे रे वेळा तुला गोडी अभंगाची बघून घे जपून तुझा जपून तुझा रे वेळा तुटेल तोर पतंगाचे कधी लागे रे वेळा तुला गोडी अभंगाचे बघून
रीतीने मनुष्याला भगवंताची आणि गोडी लागली पाहिजे त्याच्याकरता भजना पूजनाच्या माध्यमातून आमचे गुरुवर्य जनार्दनजी महाराज भजना पूजनाचे भक्ती भावाने त्यांनी आपलं आयुष्य पूर्ण केलं। म्हणून हे जीवन कसं आहे तर ज्याप्रमाणे आपल्याला आणि अंगावरती वस्त्र घालतो पण ते वस्त्र काय एकदाच जीर्ण झालं की त्याला आपण टाकून देतो नाही का। आत्मा ना मरती है और ना पैदा होती है। आत्मा मरत नसते, आत्मा ही अजरामर आहे। हा जीव हा देहातून जीव निघून गेला म्हणजे हा देह जीर्ण झाला की याला आपण नष्ट करतो। परंतु या मानव जन्मामध्ये येऊन आपण जी काही करणी केलेली आहे ते मात्र आपलं शिल्लक राहतं, नाव अमर राहतं। आणि म्हणून जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। रूठ जाएगी जब तुझसे खुशियां, गम के साथे में ढलना पड़ेगा, वक्त ऐसा भी आएगा नादा, वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटे पे चलना पड़ेगा, तुझको कांटे पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा।
मखमल का चोला है तेरा, शरीरावरती आपण जो मखमली चोला पहिरून ठेवलेला आहे, हा एक दिवस आणि जीर्ण होणार आहे। ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा, ये कफन में बदलना पड़ेगा। जिंदगी ये कागज है, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। वक्त बाकी है अब भी संभल जा, वक्त बाकी है अब भी संभल जा। एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी ना दौलत ताकत, छोड़ कर ये अपनी हवेली, छोड़ कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा, तुझको बाहर निकलना पड़ेगा।
केला होता ना मरावे परी कीर्ति रूपे उरावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी संताची ग्वाही। आणि एकदा जीव निघून गेल्यावर पुन्हा जन्माला येणार नाही। जन्मासी आला नित्य करुण देवाचा ध्यास, जन्मासी आला नित्य करुण देवाचा ध्यास। अन कीर्ती तुमची अमर राहील, सुटेल चंदना परी सुवास। निंबाचं खोड किती घासा, चंदनाचा सुगंध येईल का? निंबाचं खोड किती घासा,
हे मूल्यवान आहे गेल्यावर पुन्हा येईल का जनार्दन तुम्ही आम्हाला सर्वांना सोडून गेले जनार्दन तुम्ही आम्हा सर्वांना सोडून गेले आम्ही सर्व लेकर मिळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिते तुम्हारे आणि म्हणून आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी आदरणीय गुरुवर्य स्वर्गीय जनार्दनजी आणि बुर्डे यांना देवाधना झाली आणि तेव्हा त्यांचं वय वर्ष 95 वर्षाचं होतं पण काठी बोल चालणे हे सर्व त्यांचं स्वाभाविक होतं फार सुंदर असं व्यक्तिमत्व असलेले आणि जनार्दनजी आपल्याला सोडून सर्वातून निघून गेले आणि म्हणून एक श्रद्धांजली गीत म्हणून त्यांच्याकरता पोहाड्याच्या रूपाने एक शाहीर होते आणि म्हणून श्रोते सज्जन मंडळी बसा तुम्ही शांत सज्जन मंडळी बसा तुम्ही शांत नका करू दादा तुम्ही गलबला आकांत गावी तो एका भाग्यवंताचा रोकांत मानशाहिरीचा 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 पवित्र भूमीला खापान गरीत जन्म हिऱ्याचा जन्म हिऱ्याचा जन्म हिऱ्याचा आणि जन्माची आले रत्नाची खान बुरुड्या घरानं सर्वसाधारण मोठ्या मनाचे हो गिरे गिरे मोठ्या मनाचे हो गिरे गिरे काशीनाथ बुरुड्याच्या हिते पिता न न न न
होती माता तीन मुलीचा परिवार मोठा संघ सर्वाचा काशीनाथजी आणि सोनाबाई या दोघा उभयंताच्या कुटी एक हिरा जन्माला आला काशीनाथ हिचे पिता सोनाबाई कुमार होती माता तीन मुलीचा परिवार मोठा हो संग सर्वाचा हो धीरे धीरे संग सर्वाचा हो धीरे धीरे अशा या परिवाराच्या जन्माची आले अशा या परिवारात जन्माची आले आणि जनार्दनजी शाहीर मनाचे भरे सर्व परिवाराला सोबत घेऊन चाले शब्द मोलाचा आणि सर्व परिवाराला घेऊन चाले शब्द मोलाचा हो धीरे धीरे शब्द मोलाचा हो धीरे धीरे ये गुणविशतीचा साल महिना ऑक्टोबर अन कलमाची आले बापा भोगी रे बाळ क्षण आनंदाचा काशीनाथजी मुरडे आणि सोनाबाई या उभयंताच्या पोटी त्याचा हिरा जन्माला आला 1930 सालामध्ये 10 तारीख महिना ऑक्टोबर आणि जनार्दनजी बाळ जन्माला आले मुरडे घराण्यात आनंद झाला आणि सोनाबाईच्या पोटी रत्न जन्माची आला बोलावून सर्व आया बायांना अन बोलावून सर्वांना बारशाला क्षण आनंदाचा हो धीरे धीरे क्षण आनंदाचा हो मुरडे घराण्यामध्ये जन्माला आला आई बापाला आनंद झाला सर्व मुरडे घराण्यात आनंद झाला म्हणे आपण आपल्या बाळाचे आणि आपण आपल्या बाळाचं आणि बाळाचं मोठ्या आनंदाने
करायचं. चालू आहे दोन्ही. अच्छा हा बघा याला बटन बंद केली आहे. चालूच नाही होतं आता. हॅलो चालूच नाही होता आता. चालूच नाही होता. बटनच बंद होती त्याची. ज्या आई वडिलांच्या पोटी आणि पुत्र रत्नाची प्राप्ती झाली त्या आई वडिलांना किती आनंद झाला असेल. तेव्हा आई म्हणजे कोण? अहो, जी माता 9 महिने 9 दिवस या बाळाला आपल्या हृदयाशी ठेवते आणि बाहेरची दुनिया दाखवते, हे खरे उपकार कुणाचे? तर त्या आई वडिलांचे आहे. जर आपल्या आई माता नसते, आई बाप नसते, तर आपल्याला हे दुनिया पाहायला मिळाली नसती. आणि म्हणून आईचे कितीतरी उपकार आपल्यावरती आहे. त्या सोनाबाईचे उपकार आणि आमच्या जनार्दनजीवर होते. आणि म्हणून आई तुझ्या माये अग आई तुझ्या मायेने आणि जीव कसा वेळावला. अग आई तुझ्या मायेने जीव कसा वेळावला. तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला. तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला. आई तुझ्या मायेने जीव कसा वेळावला. आई तुझ्या मायेने जीव कसा वेळावला. बहुत मायेची सावली येऊन या साथ दे मला. तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला. अहो, जी माता आपल्याला 9 महिने 9 दिवस या हृदयाशी ठेवते आणि जन्माला आल्याच्या नंतर मनुष्य आणि त्या खऱ्या देवाला विसरते. हो, लोक विसरले खऱ्या देवाला आणि पूजती दगड धोंड्याला. जे खरे आपले आई बाप आहे तेच आपले माता पिता, तेच आपले दैवत आहे, तेच भगवंत आहे.
आणि आजकालचे मुलं आपल्या आई वडिलांना विसरून काही काही ठिकाणी पाहतो तर वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकते. एकदा आणि देवाची पूजा केली नाही तरी चालेल, परंतु आपल्या आई वडिलांना आणि मान देणं आवश्यक आहे. आणि म्हणून काय म्हणतो ऐका, नऊ महिने तू ठेवून कुशीत जीवन जाळले तू कष्टा घामात, जीवन जाळले तू कष्टा घामात ठेवून कुशीत हो. नऊ महिने तू ठेवून कुशीत जीवन जाळले तू कष्टा घामात, जीवन जाळले तू कष्टा घामात. हो बाप हिरा बला कोणा दानात, शिदा वाजव, बाप हिरा बला कोणा दानात केले कष्ट बहुरा नावनात, केले कष्ट बहुरा नावनात. हो बाप हिरा बला कोणा दानात केले कष्ट बहुरा नावनात, केले कष्ट बहुरा नावनात. हो माझ्यासाठी तुम्ही आपला, माझ्यासाठी तुम्ही आपला देह त्याच्या चरणी वाहिला. तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला, तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला. होय तुझ्या मायेने जीव कसा वेळावला, तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला, तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला. तूच दाखवली दुनिया सारी, हाडा माझाची करून या मोडी, हाडा माझाची करून या मोडी. तूच दाखवली दुनिया सारी, हाडा माझाची करून या मोडी,
तुझ्या तणाला आणि गात गात कंठ सोकला परी पानाला तुझ्या तणाला तुझ मायेची सावली येऊनिया सांग दे मला तुझ मायेची सावली येऊनिया सांग दे मला मायेची सावली येऊन या दे मला आणि आजकाल या दुनियेमध्ये आपल्या आई वडिलांनी आपल्याला दुनिया दाखवली तर काही काही भागात जातो आई वडिलांना विसरून जाणारे मुलं आहे आणि म्हणून दुनिया पाहुनी कसा विसरलो बायको मुलाच्या मोहात पडलो बायको मुलाच्या मोहात पडलो सुखासाठी मी जगभर फिरलो उपकार तुमचे मी विसरून गेलो उपकार तुमचे मी विसरून गेलो हा तुकारामाचा दाखला आणि यादवाने अनुभवला तुकारामाचा दाखला यादवाने अनुभवला तुझ मायेची सावली येऊन या सांग दे मला तुझ मायेची सावली येऊन या सांग दे मला आणि त्या सोनाबाईच्या उदरी होत जनार्दन बाळ जन्माचे आले आणि माझ्या पित्याला आनंद झाला म्हणे आपल्या बाळाचं बारस मोठ्या आनंदाने करू जिकडे तिकडे बापा निरोप धाडले होत निश्चय दादा बारशाचा केला आणि बोलाविला शेजारणी आया बाया तेव्हा सर्व आया बाया एकमेकींना म्हणताय सोनाबाई बोलते त्या बाईला अग या सयानो या सयानो तुम्ही बारशाला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला या गया सयानो तुम्ही बारशाला नाव ठेव लावू बाई
गया सयानो तुम्ही बारशाला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला जनार्दन नाव माझ्या शोभे बाळाला गे जनार्दन नाव माझ्या शोभे बाळाला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला या गे गया गया सयानो या गया सयानो तुम्ही बारशाला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला जनार्दनाचा पाळणा सर्वांनी गाईला गे जनार्दनाचा पाळणा सर्वांनी गाईला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला वेळ नका लावू बाई नाव ठेवण्याला We're
सांगू बाई माझ्या अन बाळाला घ्या नाव ती सोनाई म्हणते माझं गोजीर बाळ जनार्दन अग घ्या न कुणी राम घ्या कुणी लक्ष्मण घ्या अग काय सांगू बाई माझ्या अन बाळाला घ्या नाव कोण कोण आल्या बाई बारशाले माय हळू हळू हलवा माझ्या दानोल्याले ग बाई हळू हळू हलवा माझ्या दानोल्याले बाई माझ्या बाळाला घ्या नाव काय सांगू बाई माझ्या बाळाला घ्या नाव कोण कोण आल्या बाई बार झाले माय हळू हळू हलवा माझ्या कानोल्याले ग बाई हळू हळू हलवा माझ्या कानोल्याले सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी ग हो सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी ग अहो पाळण्यात झोपी गेला नयन विहारी ग हो पाळण्यात झोपी गेला नयन विहारी जनार्दन बाळ माझं डुलू डुलू डोले ग जनार्दन बाळ माझं डुलू डुलू डोले ग अन कोण कोण आल्या बाई बार झाले माय हळू हळू हलवा माझ्या कानोल्याले ग बाई हळू हळू